नमस्कार. रक्षाबंधनच्या दिवशी भद्रयोग आलेला आहे आणि मग रक्षाबंधन करावं की तरी कसं आणि कोणत्या पद्धतीने करावं? कारण असंख्य महिलांच्या मनामध्ये हा प्रश्न तयार झाला असेल की भद्रयोगामुळे आम्हाला सण साजरा करता येतो की नाही? तर त्याच्यासाठी ही विशिष्ट पद्धतीची तुम्हाला माहिती आहे, विशेष माहिती आहे, ज्याच्यामुळे तुमच्या सणामध्ये जो आलेला अडथळा आहे तो दूर होणार आहे. सर्वप्रथम तर खूप आनंदाची गोष्ट ही आहे की हा जो दिवशी म्हणजे 9 ऑगस्टच्या दिवशी रक्षाबंधन आहे आणि त्या दिवशी भद्रयोग जो आहे तो नाही आहे. त्याचं रिझन असं की आदल्या दिवशी 8 तारखेला दुपारी 2:12 ते 1 मध्यरात्री 1:12 भद्रयोग आहे. त्याच्यामुळे जो आपण तिथी जी पाहतो ती सूर्याला स्पर्श झाल्यानंतर म्हणजे सूर्योदयानंतरची पाहतो आणि जी भद्रा तिथी आहे ती आदल्या रात्रीच संपून जाते. त्याच्यामुळे 9 ऑगस्टच्या दिवशी कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची काही गरज नाही आहे. आणि दुसरा एक प्रश्न असा होता की रक्षाबंधन कोणत्या वेळी साजरं करावं? तर सकाळी 5:13 ते दुपारी 1:24 तुम्ही रक्षाबंधन साजरा करू शकता. त्याच्यामुळे ही विशिष्ट प्रकारची अशी माहिती ह्यासाठी आहे, कारण भाऊ-बहिणीचा प्रेमाचा हा दिवस. असंख्य बहिणी ही लग्नानंतर सासरी वगैरे जातात आणि हे एक निमित्त असतं, की त्या निमित्ताने ते आपल्या माहेरी येतात. भावा-बहिणीचं एक समजा दुरावा काही कारणामुळे झालेला असतो, तर तो सुद्धा मिटून जातो. आणि आपली ही जी कल्चर आहे, आपले हे हिंदू धर्मातले जे काही सण आहेत, हे लोकांनी एकत्र यावे, त्यांच्यात गोडवा निर्माण व्हावा, सगळे दुःख, जो काही राग वगैरेचे हे सगळं निघून जाऊन एक नवीन आयुष्याला सुरुवात व्हावी, त्यानिमित्ताने आहे. आणि रक्षाबंधन तर तुम्हाला माहितीच आहे, की बहीण आपल्या भावाचं रक्षण व्हावं, ती त्याच्या आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारचे त्रास किंवा त्याला अडचणीला सामोरं जाऊ नये म्हणून एक मनापासून एक प्रार्थना करून एक धागा ती त्याच्या भावाला बांधत असते आणि एक संरक्षण कवच त्याच्या भोवती तयार व्हावं, त्याला सुख समृद्धी नांदावी अशा पद्धतीने प्रार्थना करून ती त्या शुभ वेळेमध्ये त्या भावाचं रक्षण व्हावं म्हणून ती धागा बांधत असते. त्या धाग्याचं मूल्य आजच्या दिवशी फार मोठं आहे. असंख्य पद्धतीचे कारण कसं आहे की बघा, मॅनिफेस्टेशन, आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन ह्या गोष्टी आता म्हणायला लागलोत. पण ही पूर्वापार आलेली परंपरा आहे. त्याच्यामागे नक्कीच काहीतरी चांगला उद्देश होता. ज्याच्यामुळे ही गोष्ट आज आत्तापर्यंत चालू आहे आणि भविष्यातही चालू राहील. कारण जी गोष्ट खरी आहे, जी गोष्ट चांगली आहे, ती नक्कीच कंटिन्युअसली चालत राहते आणि ज्यामागे काही विशिष्ट उद्देश असतो ती खंडित होते. त्यामुळे असंख्य बहिणींना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. येणाऱ्या रक्षाबंधनचा जो दिवस आहे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने आनंदाने साजरा करा. कोणत्याही प्रकारचं काळजी किंवा टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. कारण ज्या मूळ गोष्टीसाठी तुम्ही चिंतित होतात, ती जो भद्रा हा जो भाग आहे हा आदल्या दिवशी संपत आहे. त्याच्यामुळे ह्या दिलेल्या वेळेमध्ये अत्यंत प्रेमाने, भावनिक पद्धतीने आणि एक चांगल्या उद्देशाने तुम्ही हा सण साजरा करा. निश्चिंत राहा. तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि शुभ आशीर्वाद. श्री गुरुदेव दत्त.